सध्या राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये हालचाल चांगलीच वाढली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे अशा प्रमुख शहरांमध्ये महानगरपालिकावर एकत्र लढण्याबाबत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात सतत बैठका सुरू आहेत. आणि नागपूरमध्ये काल रात्री उशिरापर्यंत चाललेलं मॅरेथॉन बैठकीनंतर एक मोठी माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय, की मुंबई आणि ठाण्यासह महत्त्वाच्या महापालिका महायुती म्हणून लढण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या जातील आणि या समित्या प्रत्येक महापालिकेच्या समीकरणानंतर महायुतीचा आराखडा ठरवतील. रवींद्र चव्हाणांनी याच दरम्यान एक गोष्ट विशेष अधोरेखित केली. राष्ट्रवादी हा महायुतीचाच घटक पक्ष आहे आणि त्यांच्यासोबत युती कुठे करायची हे स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानुसारच ठरेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय, कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. चर्चा सुरू आहे. जिथे अडचणी येतील तिथे वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप करून अडचणी दूर केल्या जातील. त्यांनी मागील 3.5 वर्षात महायुती सरकारने राबवलेल्या काही प्रमुख योजना आणि कल्याणकारी योजनेंवर विशेष भर दिला जात आहे. त्याचं स्पष्ट म्हणणं होतं, कामाच्या आधारावर विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्रातील जनता सज्ञ आहे आणि काम करणाऱ्या नेत्यांच्या निवड ते नक्कीच करतील. या सगळ्या चर्चेदरम्यान भाजपच्या एका अंतर्गत सर्व्हेमधून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील अंदाजे 18 वॉर्डामध्ये जिथे मुस्लिम बहुल लोकसंख्या 50 ते 70% आहे, तिथे भाजपला थेट विरोध दिसतोय. पण याच भागामध्ये एकनाथ शिंदे यांना पसंती मिळत असल्याचं सर्व्हेमध्ये पुढे आले आहे. कारण ही स्पष्ट सांगितलं गेलंय. एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या प्रतिमेला मुस्लिम महिलांमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे या मुस्लिम बहुल वॉर्डामध्ये जर शिवसेनेचे उमेदवार उतरले तर महायुतीला फायदा होण्याची शक्यता भाजप मान्य करत आहे. सर्वे म्हणतो की या 18 वॉर्डामध्ये शिवसेना शिंदे गट उमेदवार दिल्यास थेट लाभ महायुतीला मिळू शकतो. मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीची त्रिपक्षीय रचना तयार करताना सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे. नवाब मालिक यांच्या उपस्थितीमुळे मुंबईत अजित पवार गटाची धुरा नवाब मालिकांकडे देण्यात आली आहे. मात्र भाजपची त्यांना प्रचंड विरोध आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जर राष्ट्रवादीनं मुंबईच्या नेतृत्वातून नवाब मालिक यांना बाजूला घेतलं आणि ही जबाबदारी इतर कोणाकडे दिली तर भाजपला कोणताही आक्षेप नाही. यावरून स्पष्ट होतं की महायुतीत राष्ट्रवादीला सामील करायचं की नाही हे प्रामुख्याने मुंबईतील नेतृत्व कोणाकडे येतं यावर अवलंबून राहणार आहे. गेल्या 3 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सलग बैठका पार पडल्या. या बैठकीमुळे महायुती म्हणून निवडणूक लढायचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला. स्थानिक पातळीवर आघाडी कोठे, कशी, कोणत्या जागा कोणाला हा सविस्तर आराखडा आता समित्या ठरवतील. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर महापालिकेमध्ये महायुतीचा फॉर्म्युला काय असेल? मुस्लिम बहुल भागात शिंदे गटाचा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल? आणि सर्वात महत्त्वाचं, महायुतीच्या तिसऱ्या घटक पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादीला पूर्ण ताकदीनं सोबत घेतलं जातं की नवाब मालिकांवरून मतभेद कायम राहतात? या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. पण एक गोष्ट ठाम, या निवडणुका केवळ विकासाच्या अजेंड्यावर नव्हे तर महायुतीच्या तिघांमधील स्थानिक गणित आणि नेतृत्वावरील विश्वास या तिन्ही गोष्टीवर ठरणार आहे. एकीकडं महायुतीची तयारी जोरदार सुरू आहे, कारण त्यांना काही करून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शक्यता अशी दिसत आहे की तिन्ही नेते एकत्र येऊन महायुती म्हणून निवडणूक लढवतील आणि ही निवडणूक जानेवारीमध्ये होण्याची देखील दाट शक्यता आहे. एकीकडं महाविकास आघाडी, दुसरीकडं महायुती आणि दोन्ही युतीमध्ये लोक कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल किंवा ईव्हीएम बद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, जेणेकरून तुमचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा.